नमस्कार मित्रांनो, आज आहे बँकॉक मधला थायलंड मधला डे 3। आता आपली तयारी झाली, आवरून झाले, आंघोळ करून झाले। आता आपण चाललो ब्रेकफास्टला। तो आपल्याला फ्री होता हॉटेलमध्ये। ब्रेकफास्ट करायचे, 10 वाजता गाडी येणार आहे पिकअप करायला। इकडून चाललो बँकॉकला। 2 दिवस नंतर आहे आम्ही बँकॉकमध्ये गेल्यानंतर मस्त फुल शॉपिंग बिपिंग पोरांसाठी बायकोसाठी काय असेल मार्केट वगैरे ते तुम्हाला दाखवण। आता जातो नाश्ता करायला। चला तर मित्रांनो, बँकॉक मधले 3 दिवस इकडे संपलेत। आता चेकआउट करतोय फुल पॅकिंग करून। ही आमची पॅकिंग। आता मी इकडून निघतोय बँकॉकला जायला। गाडी बाहेर येऊन थांबली आहे। चेकआउट करायचं, रूमची की दिली की आम्ही चाललोय बँकॉकला। आणि बँकॉकला जाताना 2-4 मंदिर आहे, साईट सीन आणि सिटी टूर आहे, ते सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेनच। चला तर मग चेकआउट चाललाय। चेकआउट आता गाडी आली आहे। इकडं फिरायला मजा वेगळीच आहे, पण काय पण म्हणा, तुम्ही बाकी कुठं पण जावा, पण बँकॉक थायलंड सारखी मजा आहे ना कुठंच नाही। मस्त आहे। फक्त एकच प्रॉब्लेम आहे की त्यांना आहे ना इंग्लिश येत नाही, हिंदी येत नाही। ते त्यांच्या थाई लँग्वेजमध्येच बोलतात। ट्रान्सलेटर वापरतात गुगलचं, त्यात आपण बोलायचं, मग ते आपल्याला त्याच्यातनं सांगणार इंग्लिशमध्ये, हिंदीमध्ये, मराठीमध्ये। परत आपण बोलायचं मराठीमध्ये, हिंदीमध्ये, ते त्याच्यात सांगून इंग्लिशमध्ये, त्यांना त्यांचं थाईमध्ये कळतं। गाडीत बसलोय, आमची गाडी निघाली बँकॉकला जायला। ट्रॅफिक आहे। बँकॉकमध्ये गेल्यानंतर बँकॉक पॅलेस हॉटेलमध्येच राहिले आपण। आता तिकडे गेल्यावर बघू। आपण सिट्रस हॉटेल 1 नंबर होतं। लोक इकडूनची चांगली आहेत, मस्त, काही विषय नाही आहे। फक्त लँग्वेजचा प्रॉब्लेम होतो, बाकी काही नाही। लक्षात ठेवा, व्हिडिओला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करत जावा। तुम्ही करता तेव्हा आम्हाला चांगलं वाटतं, म्हणून आपण असे व्हिडिओ बनवतो। तासाची रनिंग झाली फक्त। अजून आम्हाला जायला 4-5 तास आहे। आता आलोय फूड मॉल टाईप आहे इकडं, बाथरूम वगैरे वगैरे। हे हायवे टच आहे बाजूला। नमस्कार। 2 तासाचा प्रवास करून आता आपण आलोय बँकॉकच्या मंदिरामध्ये। तुमच्या हे माझ्या मागे दिसते बँकॉकचं मंदिर आहे। हा राजा आहे वाटतं, काय विषय काय माहिती, मंदिर आहे का काय, पण आपण बघूया। मस्त आहे। एक नंबर मौसम। आज आम्हाला पाऊस लागणार आहे वाटतं, आणि चालू झालाय पाऊस। कॅमेरा दिसत असेल की नाही माहित नाही, पण छोटा छोटा पाऊस चालू आहे। तिकीट काढून झाले, आता आम्ही चाललोय वरती। पाऊस चालू झालाय, पाऊस लई जोरात पाऊस येतोय। आजचे दिवस आहे पावसाळ्यात सगळा। हे आहे एंट्री। ओके, हे काही नाहीये, वर जायचे वाटतं। 4th फ्लोर एंट्री, गोल्डन बुद्धा एंट्रन्स। पाऊस लय यायला लागलाय, पळत पळत जाऊन मंदिरात जावं आता। त्याला पावसाचे पण दर्शन झालेले आहे। हे 4थ्या मजल्यावर आहे आम्ही आता। पाऊस फुल पाऊस, फुल एकदम पाऊस। पाऊस आहे पांढरा पांढरा, तिकडून येतो इकडं। फुल पावसात करतो एंट्री। हे आहे बुद्धाचं मंदिर।
मंदिर बघण्यासारखं आहे, पण आपल्याला काय माहीतच नाही काय आहे काय नाही आहे. फक्त जायचं आतमध्ये गोल फिरून यायचं. पॅकेजमध्ये होतं तिकीट, काय माहीत नाही काय होतं काय नाही, पण चांगले. आज 2 टेम्पल होते बघण्यासाठी, पण एवढा पाऊस झाला मग मला दुसऱ्या टेम्पलला नको जायला, कारण की एवढा पाऊस आहे ना. एकदा आपण छत्री नाही काय नाही, पुढं परत भिजल्यानंतर गाडीत AC आहे आणि हे करून अजून 2 तासाचा प्रवास बाकी. मग उगाच आजारी पडायची कामं म्हणून आम्ही दुसऱ्या टेम्पलला गेलो नाही, बाहेरनंच बघितलं. इकडं पण दुबईसारख्या भल्या मोठ्या बिल्डिंग आहेत. दुबईला कसं होतं, आपण गेलतो एक साईडला मोठ्या बिल्डिंग तर एक साईडला नॉर्मल PG वगैरे हॉटेल. इकडं पण असंच दिसतंय. या साईडला बँकॉक साईडला मोठे बिल्डिंग आहे आणि पटाया साईडला हॉटेल वगैरे ते सगळं डिस्को तसलं क्लब सगळे तिकडे. आता आलोय आपण बँकॉक पॅलेसला. आपलं लगेच घेऊन चाललंय काय कळा ना. हॉटेल कसे तरी दिसतंय, दिसायला तर भारीच आहे. आता जाऊया आत. चला, चेकिंग पण झालेलं आहे. हॉटेल भरपूर मोठं आहे. हे आमचं लगेच चाललंय. हे हॉटेल आहे. एवढं मोठं हॉटेल आहे काय कळा ना काय. जबरदस्त. चल विजा चाललंय आता. हे आम्हाला दिलंय. भावाला विचारतो मी आल्यानंतर सांगतो 16 तारखेला. हे रूमचा पासवर्ड, हे रूमचा नंबर, ब्रेकफास्ट 7 ते 10. एक नंबर हॉटेल लय मोठे. आता रूमच बघू कशी आहेत काय नाही. तर आता जाऊया रूम मध्ये. रूम नंबर आहे आपला 305. ही रूम. अरे वा, बाथटब पण आहे. मागच्या याच्यात नव्हतं. मस्त आहे. सेपरेट एक बेड, छोटा TV. मार्केट आहे बाजूला. जबरदस्त एकदम आलिशान आहे. बरोबर विजा, कशी वाटते रूम? मस्त 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 एक नंबर आलिशान रूम एकदम. आईस पैसे टेन्शन नाही. सिंगल बेड आहे. एक नंबर. चला तर मित्रांनो, आपण आलोय आज बँकॉक हॉटेल. आज तुम्हाला दाखवतो मी की असल्या ह्याच्यात कॉफी कशी बनवायची. तर पहिले ह्याच्यात टाकायला लागतं पाणी. पहिले टाकलं आपण पाणी. हे वाला असं घ्यायचं आणि इकडे ठेवायचं आणि इकडे करायचं ऑन. मग आपले कप, त्याच्यात आहे मिल्क पावडर. 2 कप बनवतो मी. एक मिल्क पावडर याच्यात, एक मिल्क पावडर याच्यात. कॉफी फुल हार्ड नाही बनवते, त्यामुळे अर्धीच टाकणार. त्यानंतर शुगर म्हणजे साखर. साखर टाकल्यानंतर हे झालं असं. त्याच्यात काय करायचं माहिती का, हे 2 काड्या अशा हे झाले. आता गरम होत आहे. आता ठुपकेने आवाज येईल म्हणजे गरम. ओके, बॉईल झाले फुल पाणी. हे पाणी असं घ्यायचं. हे पाणी असं घेतल्यानंतर टाकल्यानंतर
याने हलवायचं म्हणजे साखर, मिल्क पावडर आणि कॉफी टाकलेली ही मिक्स होते. मिक्स झाल्यानंतर आता तुम्हाला दाखवतो कशी बनली आपली कॉफी. बघा ही आहे कॉफी. कसली वाली म्हणतात त्याला, किटलीवाली कॉफी. फक्त गरम पाणी वाटायचं, कॉफी तयार. चला आता कॉफी पिऊन घेतो, मग नंतर भेटूयात आपण. बाय बाय.